उद्धव ठाकरेंनी मोठा गौप्यस्फोट केलाय। आदित्यला सीएम साठी तयार करतो असं फडणवीस म्हणाले होते असं त्यांनी सांगितलंय। इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखतीमध्ये ठाकरेंनी हा दावा केला। 2.5 वर्षांसाठी मुख्यमंत्री पदाचंही आश्वासन दिल्याचा पुनरुच्चार उद्धव ठाकरेंनी केला। फडणवीसांनी मला माझ्या माणसांसमोर खोटं पाडलं असं उद्धव ठाकरे म्हणाले। तर उद्धव ठाकरेंच्या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ माजलेली आहे। तर उद्धव ठाकरेंच्या गौप्यस्फोटावर राजकीय प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे। उद्धव ठाकरेजी हे थोडे भ्रमिष्ट झाले आहेत। आज ते असं म्हणाले की देवेंद्र फडणवीसांनी मला सांगितलं होतं की आदित्य ठाकरेला मी मुख्यमंत्री करेन आणि मी दिल्लीमध्ये जाईन। त्यांना वेळ लागला असेल, मला तर लागलेलं नाही ना, मला तर लागलेलं। पण माझा सवाल आहे, कालपर्यंत यांना भ्रम होत होता की अमित भाई शहांनी त्यांना कुठल्या तरी खोलीमध्ये नेऊन त्या ठिकाणी सांगितलं की तुम्हाला मुख्यमंत्री करतो। हा कालपर्यंतचा भ्रम होता। आता आज त्यांचा भ्रम बदलला। आज ते म्हणतात देवेंद्रांनी सांगितलं होतं आदित्यला मुख्यमंत्री करतो। उद्धवजी पहिले हे ठरवा, अमित भाईंनी सांगितलं की देवेंद्रांनी सांगितलं? मला भ्रमिष्ठ म्हणाले, ठीक आहे, मी भ्रमिष्ठ आहे की नाही लोक ठरवतील। पण तुमची हालत जी आज झालेली आहे देवेंद्रजी, फार वाईट आहे। आज सरपडून ते काय बोललेत, हे उद्धव ठाकरे भ्रमिष्ठ झालेत। आधी म्हणाले अमित शहाना कुठल्या तरी खोलीत घेऊन गेले, नंतर म्हणाले देवेंद्रांनी शब्द दिला। अहो देवेंद्र, जनाची नाहीतरी मनाची ठेवा, दोन्ही तुम्हाला नाहीये, आम्हाला माहिती आहे। लाज लज्जा सोडलेला कोडगा माणूस आहे। कारण ज्याला तुम्ही कुठली तरी खोली म्हणताय, ती खोली तुमच्यासाठी कुठल्या तरी खोल्या बऱ्याच असतील, त्या खोल्यांमध्ये तुम्ही काय करता आम्ही नाही बघू इच्छित। पण ज्याला कुठली तरी म्हणताय ती कुठली तरी नाही, मातोश्रीमध्ये ज्याला आम्ही मंदिर मानतो ती बाळासाहेबांची खोली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।